नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप पॅन्डेट. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. तीर्थराज प्रयागामध्ये राहणारे वानप्रस्थी, ब्रह्मचारी, गृहस्थ आणि विरक्त संन्यासी हे सर्व आनंदित झाले आणि 10-5च्या गटाने जमून परस्पर म्हणू लागले की भरताचे प्रेम व स्वभाव हे पवित्र आणि खरे आहेत. श्री रामचंद्रांचे सुंदर गुणसमुच्चय ऐकून भरद्वाज मुनींच्याकडे आला. तो दंडवत करीत असलेला पाहून मुनींना आपले सद्भाग्य साकार झाल्याचे वाटले. त्यांनी धावत जाऊन भरताला उठवले आणि हृदयाशी धरले. तसेच आशीर्वाद देऊन कृतार्थ केले. मुनींनी त्याला आसन दिले. भरत मस्तक खाली घालून असा बसला जणू पळून जाऊन संकोचाच्या घरात घुसावेसे त्याला वाटत होते. त्याच्या मनाला काळजी वाटत होती की मुनींनी काही विचारले तर काय उत्तर द्यावे. भरताचे वर्तन व संकोच पाहून ऋषी म्हणाले, भरता, आम्हाला सर्व वार्ता समजली आहे. विधात्याच्या करणीपुढे कुणाचे काही चालत नाही. मातेच्या कृत्याची आठवण करून तू मनात खेद करू नकोस. हे कुमार, कैकेयीकडे कोणताही दोष नाही. तिची बुद्धी सरस्वतीने बिघडून टाकली होती म्हणून सरस्वती दोषी आहे असे म्हणणेही बरोबर नाही, कारण तिला देवांनी प्रेरित केले आहे. लोकमतानुसार कैकेयी दोषी आहे. लोकमत व वेदमत हे विद्वानांनाही मान्य आहे. परंतु कुमार, तुझी मात्र निर्मळ कीर्ती गाऊन लोक व वेद दोघांनाही गौरव मिळेल. लोक व वेद यांना हे मान्य आहे आणि सर्वच जण असे म्हणतात की पिता ज्याला राज्य देतो त्यालाच ते मिळते. राजा दशरथ सत्यव्रती होते. त्यांनी तुला बोलावून राज्य दिले असते तर सुख मिळाले असते, धर्माचे पालन झाले असते आणि मोठेपणा मिळाला असता. साऱ्या अनर्थाचे मूळ म्हणजे श्री रामचंद्रांचे वनगमन. त्याची वार्ता ऐकून संपूर्ण जगाला दुःख झाले. ते श्रीरामांच्या वनगमनामध्ये सुद्धा भवितव्यामुळे घडले आणि भवितव्याचे अधीन झाल्यामुळे दुवर्तन करून कैकेयी शेवटी पश्चाताप पावली. त्यात तुझा थोडासा सुद्धा अपराध आहे असे कोणी म्हणेल तर तो अधम, अज्ञानी व असाधू होय. जर तू राज्य केले असतेस तरी तुला दोष येत नव्हता. हे ऐकून श्रीरामांनाही समाधानच झाले असते. हे भरता, आता तर तू फार चांगले केलेस. तुझ्यासाठी हाच विचार योग्य होता. श्रीरामांच्या चरणी प्रेम असणे हे सर्व जगात मांगल्याचे मूळ आहे. ते श्रीरामांच्या चरणांचे प्रेम हे तर तुझे धन, जीवन व प्राण आहे. तुझ्यासारख्या भाग्यशाली लोक कोण आहे? कुमार, तुझ्यासाठी ही काही आश्चर्याची गोष्ट नाही, कारण तू दशरथांचा पुत्र व श्री रामचंद्रांचा आवडता भाऊ आहेस. हे भरता, ऐक. श्री रामचंद्रांच्या मनात तुझ्यासारख्या प्रेमपात्र दुसरा कोणीही नाही. लक्ष्मण, श्रीराम व सीता या तिघांची सर्व रात्र त्या दिवशी अत्यंत प्रेमाने तुझी प्रशंसा करण्यातच निघून गेली. प्रयागराजामध्ये जेव्हा ते स्नान करीत होते त्यावेळी मला त्यांचे रहस्य समजले. ते तुझ्या प्रेमात मग्न झाले होते. तुझ्यावर श्रीरामचंद्रांचे इतके अगाध प्रेम आहे की विषयासक्त मनुष्याच्या जगातील सुखमय जीवनावर असते तसे. ही काही श्री रघुनाथांची फार मोठी थोरवी नव्हे, कारण श्री रघुनाथ तर शरणागताच्या संपूर्ण कुटुंबाचे पालन करते आहेत. हे भरता, माझ्या मते तू तर जणू श्रीरामांचा शरीरधारी प्रेमच आहेस. हे भरता, तुझ्या दृष्टीने हा कलंक आहे, परंतु आम्हा सर्वांसाठी हा उपदेश आहे. श्रीराम भक्तिरूपी रसाच्या सिद्धीसाठी ही वेळ फार शुभ आहे. कुमारा, तुझी कीर्ती ही निर्मल नवचंद्रमा आहे आणि श्रीरामचंद्रांचे दास हे कुमुद व चकोर आहेत. चंद्रमा नेहमी कमी जास्त होत असतो, त्यामुळे कुमुद आणि चकोर यांना दुःख होते, परंतु तुझी कीर्तिरूपी चंद्रमा हा नित्य पूर्ण राहील, कधी कमी होणारच नाही. जग रूपी आकाशात तो कधी घटणार नाही, तर दिवसेंदिवस द्विगुणित होत राहील. त्रैलोक्यरूपी चक्रवाक या कीर्तिचंद्रावर अत्यंत प्रेम करेल आणि श्रीरामचंद्रांचा प्रताप सूर्य याची शोभा कधी हरण करू शकणार नाही. तुझ्या कीर्तीचा हा चंद्रमा रात्रंदिवस नेहमीच सर्वांना सुख देत राहील. कैकेयीचा कुकर्मरूपी राहू याला कधीही ग्रासणार नाही. हा चंद्र श्रीरामचंद्रांच्या सुंदर प्रेमरूपी अमृताने भरलेला आहे. हा गुरुच्या अपमानरूपी दोषाने दूषित नाही. तू हा कीर्तिरूपी चंद्र निर्माण करून पृथ्वीवरही अमृत सुलभ केलेले आहेस. आता श्रीरामांचे भक्त या अमृताने तृप्त होवोत.
ज्या गंगेचे फक्त स्मरण करत संपूर्ण मांगल्याची खाण आहे, ती गंगा तुझ्या पूर्वजाने भागीरथीने आणली आहे. दशरथांच्या गुणराशींचे तर वर्णनच करता येत नाही. त्यांच्याहून श्रेष्ठ इतकेच काय, त्यांच्या बरोबरीचंही या जगात कोणी नाही. ज्यांच्या प्रेम व सद्गुणांच्या अधीन होऊन प्रत्यक्ष सच्चिदानंद घन भगवान श्रीराम होऊन प्रकट झाले, त्या श्रीरामांचे स्वरूप आपल्या हृदयात पाहून श्री महादेवही कधी तृप्त होत नाहीत. परंतु यांच्याहूनही अधिक तू कीर्तिरूपी अनुपम चंद्र उत्पन्न केलास. या चंद्रामध्ये श्रीरामांचे प्रेम हरिणाच्या चिन्हाच्या रूपाने राहते. भरता, तू विनाकारण मनात दुःखी होत आहेस. जणू परीस मिळूनही तू दारिद्र्याला घाबरत आहेस. हे भरता, ऐक, आम्ही असत्य बोलत नाही. आम्ही निष्पक्ष आहोत, तपस्वी आहोत, कुणाच्या तोंडाकडे पाहून बोलत नाही आणि निरपेक्षपणे वनात राहतो. सर्व साधनांचे उत्तम फल म्हणून आम्हाला लक्ष्मण, श्रीराम व सीता यांचे दर्शन घडले आणि या तिघांच्या दर्शनाचे महान फलाचे परम फल म्हणजे तुझे दर्शन होय. तीर्थराज प्रयागासह हे आमचे मोठे भाग्य. हे भरता, तू धन्य आहेस. तू आपल्या कीर्तीने जग जिंकले आहेस. असे म्हणून मुनी भरताच्या प्रेमात मग्न झाले. भरद्वाज मुनींचे हे बोलणे ऐकून सर्व सभासद आनंदित झाले. उत्तम उत्तम म्हणत व प्रशंसा करीत देवांनी फुले उधळली. आकाशात व प्रयागराजामध्ये धन्य धन्य चा ध्वनी ऐकून भरतही प्रेममग्न झाला. भरताचे शरीर रोमांचित झाले. त्याच्या हृदयात श्री सीताराम विराजमान होते आणि कमलासारखे नेत्र प्रेमाश्रूंनी भरत आले होते.